नमस्कार मित्रांनो, आज आपण एक्सपोज करणार आहे गोपिका ज्वेलर्सच्या ओनरला। तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये असं दिसतोय की आजी आजोबांना एक ज्वेलरी शॉपचा ओनर आहे, तो सोन्याचं दोरलं गिफ्ट करतोय। ते 2.5-3 लाखाचं सोन्याची ज्वेलरी असेल, ते सोन्याची ज्वेलरी एक माणूस कसं काय गिफ्ट करतोय, अरे हातात देव माणूस आहे असं मनात मध्ये तुमचा प्रश्न पडला असेल। तर मित्रांनो असं काही नाही, ते बेंटेक ज्वेलरी होती मित्रांनो। कारण की आपण त्यांच्या दुकानाची पूर्णपणे पडताळणी केली तेव्हा आपल्याला असं माहित पडलं, त्यांच्या दुकानच्या होर्डिंगला असं लिहिलंय की आमची इथे 1 ग्रामच्या सोन्याच्या वस्तूपासून पूर्णपणे ज्वेलरी बनवली जाते, म्हणजे तेच बेंटेक ज्वेलरी, सोन्याचं पाणी चढवलेलं। त्यानंतर आजी आजोबा त्या दुकानामध्ये आले, 1200 रुपये घेऊन त्या ओनरकडे आणि त्याला दिले। त्यानंतर दुकानाचा ओनर असा बोलला, बाबा एवढे पैसे आणले का? अरे तू कोणत्या सोन्याची वस्तू ओरिजिनल देतोस? पूर्णपणे तू तर सोन्याचं पाणी चढवलेली गोष्ट देतोस ना, कस्टमाइज ज्वेलरी तुझ्याकडे भेटते आणि तू असं दाखवतोस की तुझी ज्वेलरी 3-4 लाखाची ज्वेलरी आणि तू त्यांना गिफ्ट करतोय आणि तू असे पैसे हातात घेतले, त्यानंतर फक्त त्यातून 20 रुपये घेतले। तू असं स्वतःला संबोधलं की भाई मी खरंच देव माणूस आहे। तर मित्रा, अशी गलतफहमी तू लोकांमध्ये पसरू नको, अशा गोष्टी तू व्हायरल करू नको। तू रियालिटी सांग, तू प्रत्येक व्हिडिओमध्ये तू तुझ्या जी ज्वेलरी दिली त्याची किंमत सांगितली का? ती खरंच सोन्याची होती का? त्या गोष्टी कोणी सांगितल्या? आणि कोणीही पत्रकार होतं त्याने ह्याला विचारलं सुद्धा नाही की ती ज्वेलरी तुम्ही दिली ती खरंच सोन्याची होती का, त्याची किंमत काय होती? जर तू खरंच दिली असेल तर तू सांगितलंच असतं, पण तुझ्या इथे त्या कोणत्याही गोष्टी भेटत नाही। असं मी तुझ्या दुकानात कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला या गोष्टी माहित पडल्या, तुझ्या इथे असे सोन्याचं पाणी म्हणजे बेंटेक्स ज्वेलरी तुझ्या इथे भेटते। त्यानंतर मित्रांनो मला खूप वाईट वाटते की ज्या प्रकारे ज्या माणसाने रिॲक्शन दिली, बाबा एवढेच पैसे का? ते आजी आजोबा पण एवढे पैसे घेऊन आले, ज्या पुटलीमध्ये चिल्लर होते आणि 1200 रुपये जे पैसे आणलेले त्या ज्वेलरीच्या सोबत बरोबरच होते। अरे बेंटेक ज्वेलरीमध्ये देणार किती? 4 लाख रुपये द्यायचे का तुला? 1200-1500 जास्त 4000 5000 तेवढे देऊ शकतो आपण बेंटेक ज्वेलरीला, बरोबर ना मित्रांनो? तर मित्रांनो तुम्ही अशा व्हायरल गोष्टीवर कधी विश्वास करू नका। तर मित्रांनो, जे आजी आजोबाला जेवढा प्रॉफिट झाला नसेल ना या व्हिडिओचा, त्यापेक्षा दुप्पट प्रॉफिट या दुकान ओनरला झाला। दुनियाभरची सेल वाढले, लाखो रुपये त्यांनी कमवले। आजी आजोबाला काय भेटलं? अरे ते 2-3 हजाराचं फक्त ज्वेलरी भेटलं। ठीक आहे, तू मदत केली, लोक आता मला असे बोलतील, अरे त्यांनी मदत केली, ते काय केलं, भले नकली असेल तरी मोठी गोष्ट आहे। अरे ठीक आहे, जुने माणसं असे बोलून गेलेत की मित्रांनो तुम्ही एखाद्या माणसाला मदत करताना एका हाताने मदत करा आणि दुसऱ्या हाताने माहित पण पडलं नाही पाहिजे। मग त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ काढून सोशल मीडियावर का दाखवता? अरे तुम्ही खरंच मदत करता, खरंच पुण्य करता, त्या गोष्टी पाठी लपून ठेवा, बरोबर ना? तुम्हाला फक्त प्रमोशन करायचं होतं दुकानाचा, त्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्ही सुद्धा दाखवलं सुद्धा। अरे द्यायचं होतं, मग खरंच द्यायचं होतं 3-4 लाखाची त्याला ज्वेलरी, आम्ही बोललो असो खरंच तुझ्यामध्ये देव माणूस आहे। हा भाई, असे तुम्ही जे स्क्रिप्टेड व्हिडिओ करताना ते कुठेतरी बंद झाले पाहिजे मित्रांनो। या व्हिडिओचा फक्त माझा एवढा शुद्ध होता की मित्रांनो या ज्वेलरी शॉपचा पोलखोल करणं, आणि ते मित्रांनो मी केलंय।